तर महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर का उतरले आहेत याचं कारण आहे एक भाषण. असं भाषण जे थेट व्यवस्थेलाच प्रश्न विचारताय. आज आपण तेच भाषण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि भाषणाची सुरुवातच होते ती ह्या धारदार प्रश्नानं. बघा, हा काही साधासुधा प्रश्न नाहीये. हा थेट सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणारा एक इशारा आहे. आणि खरं तर याच एका प्रश्नानं या संपूर्ण संघर्षाचा टोन सेट केलाय. तर या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण आहे ओल्या दुष्काळाचं संकट. आणि गंमत बघा, ओला दुष्काळ हा शब्द सरकारच्या अधिकृत ड्रॉट मॅन्युअलमध्ये कुठेच नाहीये. म्हणजे त्यांच्या नियमांनुसार पाऊस नाही पडला तरच दुष्काळ. पण शेतकऱ्यांचं म्हणणं अगदी सोपं आहे की बाबा, अतिवृष्टीने पीक गेलं तर तो पण दुष्काळच आहे ना. पण ही इतकी साधी गोष्टच सरकार मानायला तयार नाहीये. आणि खरी अडचण नेमकी इथेच सुरू होते. आता सरकारच्या नियमांमध्येच जर ओला दुष्काळ बसत नसेल तर पिके वाहून गेली तरी शेतकऱ्यांना कायदेशीर मदत मिळणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आता शेतकऱ्यांच्या नाराजीचं दुसरं मोठं कारण ते म्हणजे दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षात जे घडतंय ते वास्तव. आणि यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. हे आकडे सगळं काही सांगून जातात. निवडणुकीच्या आधी दिलेलं आश्वासन आणि निवडणुकीनंतर दिलेली मदत यात थेट 5,000 रुपयांचा फरक आहे. वक्त्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप होतोय. आणि यामागचं जे अर्थकारण सांगितलं जातंय ते तर धक्कादायक आहे. भाषणातल्या आरोपानुसार सरकारनं फक्त 500 कोटी रुपयांचा प्रीमियम वाचवण्यासाठी पीक विमा योजनेतून अतिवृष्टीचं संरक्षणच काढून टाकलं. आणि याचा परिणाम काय झाला तर शेतकऱ्यांचं तब्बल 5,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं. आणि विशेष म्हणजे हे पैसे विमा कंपन्यांनी दिले असते, सरकारी तिजोरीवर याचा काहीही भार पडला नसता. पण खरा वाद तेव्हा पेटतो जेव्हा शेतकऱ्यांच्या नुकसानीची तुलना थेट कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेल्या सवलतींशी केली जाते. इथे सरळ सरळ दुजाभाव केल्याचा आरोप आहे. आणि म्हणूनच भाषणात हा थेट प्रश्न विचारला जातो. आणि दावा असा आहे की या प्रश्नाच्या उत्तरातच सरकारची प्राथमिकता काय आहे हे अगदी स्पष्ट दिसतं. आणि तो आकडा आहे 15 लाख कोटी रुपये. वक्त्याच्या दाव्यानुसार ही आहे गेल्या 15 वर्षांत माफ झालेली कॉर्पोरेट्सची कर्ज. मग सवाल हाच उपस्थित केला जातोय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने जर तिजोरीवर ताण येतो तर मग एवढ्या मोठ्या रकमेने येत नाही का? थोडक्यात काय तर आरोप अगदी स्पष्ट आहे की कर्जबुडवेगिरीसाठी देशात 2 कायदे आहेत. एक शेतकऱ्यांसाठी, जिथे छोटासा हफ्ता जरी चुकला तरी क्रेडिट स्कोअर खराब होतो. आणि दुसरा कायदा आहे मोठ्या उद्योगपतींसाठी. पण या सगळ्या आर्थिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन एक गंभीर राजकीय आरोपही केला जातोय. आणि तो आरोप आहे शेतकऱ्यांमध्ये फोडा आणि राज्य करा ही नीती वापरण्याचा. असा दावा आहे की ही एक 4 पायऱ्यांची रणनीती आहे. म्हणजे काय तर तरुण शेतकऱ्यांना जातीच्या मुद्द्यांवरून आपापसातच लढवायचं, जेणेकरून त्यांचं लक्ष शेतीच्या मूळ प्रश्नांवरून पूर्णपणे हटेल आणि मग आंदोलन आपोआप कमजोर होईल. आणि याच विभाजनाच्या राजकारणाला दिलेलं हे एक थेट उत्तर आहे. तरुण शेतकरी आणि मजुरांना आवाहन केलं जातंय की आपापसातले सगळे भेद विसरा आणि आपल्या जमिनीसाठी, आपल्या हक्कांसाठी एकत्र या. तर या सगळ्या आरोपांना आणि एकूणच परिस्थितीला उत्तर म्हणून आता शेतकऱ्यांनी एकजुटीने कृती करण्याची एक मोठी हाक दिलीय. आणि ही एक खरंच खूप धाडसी भूमिका आहे. सर्व प्रकारची कर्जफेड थांबवण्याचं आवाहन करण्यात आलंय. म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही पैसा परत करायचा नाही, असा निर्धार व्यक्त केला गेलाय. आणि या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा योजनेतिले ते वादग्रस्त बदल मागे घेणं आणि शेतकरी शेतमजुरांना थेट आर्थिक मदत देणं. या लढ्याची पुढची दिशाही आता ठरलेली आहे. येत्या 30 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा मोर्चा निघणार आहे आणि त्याच ठिकाणी संघर्षाच्या पुढच्या टप्प्याची घोषणाही केली जाणार आहे. त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की शेतकरी आणि सरकार यांच्यातला हा संघर्ष आता कुठे जाऊन थांबणार आहे. कर्जवसुली थांबवण्याच्या या आक्रमक भूमिकेनंतर सरकार पुढचं पाऊल काय उचलणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संघर्षाचं भवितव्य काय असेल.